इंदोरी हद्दीतील एक MITC कंपनी आहे रोलिंग मिल. त्याच्या समोर पार्किंगमध्ये सळे लोखंडी सळे वाहून घेण्या म्हणजे खाली काढून चोरी करून ते एकत्र साठा करून त्याचा विक्री केली जाते अशा स्वरूपाची माहिती LCBचे प्रभारी अधिकारी श्री रवींद्र मगर यांना मिळाली. त्यांच्या टीमने त्या ठिकाणी रात्री 2 वाजता छापा टाकला असता त्या ठिकाणी 7 लोकांना म्हणजे टोटल 9 लोक होते, त्यापैकी 7 लोकांना पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये 6 ट्रेलर आहेत ज्याच्यामध्ये 8 ते 32 mm आकाराच्या लोखंडी सळई ह्या मिळालेल्या आहेत. त्याबरोबर एक मारुती कार सुद्धा मिळालेली आहे, काही मोबाईल हँडसेट मिळालेले आहेत. असं साधारणतः 2,78,17,570 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. त्यांनी स्टोअर केलेले एक स्टोरेज सुद्धा मिळालं ज्या ठिकाणी या चोरी केलेल्या सळई त्यांनी एकत्र ठेवल्या होत्या. त्याचं ठिकाण कोणतं आहे? पिंपळगावच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी स्टोअर केलेलं होतं. तेही काही थोड्या वेळापूर्वीच ते मिळालेलं आहे. एकंदरीत गाडीमधले सळे सोडून अशा स्वरूपाचे स्टोअर करून ते मार्केटमध्ये ब्लॅकने विकले जायचं अशा स्वरूपाची ही एक टोळी आहे. तशीच टोळी आपण सिन्नरला पण पकडली होती गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी आणि आता ती दिंडोरीमध्ये मिळालेली आहे. अशा स्वरूपाच्या हे जे आरोपी आहेत हे नाशिकचे राहणारे आहेत. अझरुद्दीन शेख हे नानवली जुने नाशिक, अरुण खांदवे तुळशीदास सोसायटी कलानगर, अमर गाडगे हे दिंडोरीचे आहेत, वकार अहमद गोपाल पोस्ट राणीगंज प्रतापगडचे आहेत आणि हरेंद्र बळीराम यादव हे उत्तर प्रदेशचे आहेत. काही इतर जे लोक आहेत ते काही उत्तर प्रदेशचे आहेत, म्हणजे ड्रायव्हर आहेत ते उत्तर प्रदेशचे आहेत. परंतु हे जे गुन्हे करणारे लोक आहेत ते याच भागातले आहेत जे नाशिकचे आहेत. ड्रायव्हर्स फक्त बाहेरचे आहेत. अझरुद्दीन सादिक शेख याच्या बाबतीमध्ये काय आहे? सर दिंडोरी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आहे. यापूर्वी म्हणजे मॅकडॉक्स कंपनीमधल्या ज्या लिकर्स आहेत त्याची गाडी वगैरे त्यांनी तोडलेली आहे. 1-2 गुन्हे तर आहेत असं दिसत आहे, पण याच्यामध्ये तुमचे जे प्रेस नोट आहे त्याच्यामध्ये रेकॉर्ड नाही आहे. ठीक आहे सर, आता काही कुणाची घटना घडलेली मेरे पास है नहीं कुछ नहीं मैं कब दिखने वाला हूँ हमारे पास हलव नका आगा गया लंबा जा रहा है।